जर एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करायचा असेल तर कुठली वाक्य वापरली जातात ती बघूयात. नमस्कार, मला गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करायचा आहे. हॅलो, आय वॉन्ट टू ऑर्गनाईज अ म्युझिकल इव्हेंट. नमस्कार, मला गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करायचा आहे. हॅलो, आय वॉन्ट टू ऑर्गनाईज अ म्युझिकल इव्हेंट. गाण्याच्या कार्यक्रमाला आपण सांगीतिक कार्यक्रम असंही म्हणू शकतो. तुम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करता का? डू यू अरेंज सच टाइप्स ऑफ इव्हेंट्स? तुम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करता का? डू यू अरेंज सच टाइप्स ऑफ इव्हेंट्स? हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे, त्यामुळे मार्गदर्शन हवे आहे. This is my first event, so I need guidance. हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे, त्यामुळे मार्गदर्शन हवे आहे. This is my first event, so I need guidance. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन तुम्ही कराल का? Will you do the entire planning of the event? कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन तुम्ही कराल का? Will you do the entire planning of the event? हो, आम्ही एंड टू एंड इव्हेंट मॅनेजमेंट करतो. Yes, we do end to end event management. ह्यात काही इंग्रजी शब्द तसेच वापरले आहेत. हे वाक्य वापरून सुद्धा तुम्ही उत्तर देऊ शकता जे मराठीत आहे. हो, आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन करतो. Yes, we manage the entire event from start to end. हो, आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन करतो. Yes, we manage the entire event from start to end. कार्यक्रमाची तारीख आधीच ठरलेली आहे का? Is the event date already decided? कार्यक्रमाची तारीख आधीच ठरलेली आहे का? Is the event date already decided? कार्यक्रम कोणत्या शहरात आहे? In which city is the event? कार्यक्रम कोणत्या शहरात आहे? In which city is the event? कार्यक्रमाला अंदाजे किती लोक उपस्थित राहतील? Approximately how many people will attend the event? कार्यक्रमाला अंदाजे किती लोक उपस्थित राहतील? Approximately how many people will attend the event? आम्हाला हा कार्यक्रम 15 मार्च रोजी आयोजित करायचा आहे. We want to hold this event on 15th March. आम्हाला हा कार्यक्रम 15 मार्च रोजी आयोजित करायचा आहे. We want to hold this event on 15th March. तुम्ही त्या दिवशी उपलब्ध आहात का? Are you available on that day? तुम्ही त्या दिवशी उपलब्ध आहात का? Are you available on that day? हा कार्यक्रम संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत असेल. The event will be from 6 p.m. to 9 p.m. हा कार्यक्रम संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत असेल. The event will be from 6 p.m. to 9 p.m. सेटअप किती वाजता सुरू होईल? At what time will the setup start? मांडणी करायला किती वाजता सुरू होईल? At what time will the setup start? सेटअप कार्यक्रमाच्या 3 तास आधी सुरू करू. The setup will start 3 hours before the event. सेटअप कार्यक्रमाच्या 3 तास आधी सुरू करू. The setup will start 3 hours before the event. हॉलची सोय तुम्ही करून देणार का?
विल यू अरेंज द हॉल? हॉलची सोय तुम्ही करून देणार का? विल यू अरेंज द हॉल? हॉलला मराठीत कार्यालय म्हणतात. कार्यक्रमासाठी काही परवानगी लागेल का? विल एनी परमिशन बी रिक्वायर्ड फॉर द इव्हेंट? कार्यक्रमासाठी काही परवानगी लागेल का? विल एनी परमिशन बी रिक्वायर्ड फॉर द इव्हेंट? कोणताही बदल आधी कळवावा लागेल. एनी चेंजेस मस्ट बी इन्फॉर्म इन ॲडव्हान्स. कोणताही बदल आधी कळवावा लागेल. एनी चेंजेस मस्ट बी इन्फॉर्म इन ॲडव्हान्स. कार्यक्रम किती वाजता सुरू करायचा आहे? व्हॉट टाइम डज द प्रोग्राम स्टार्ट? कार्यक्रम किती वाजता सुरू करायचा आहे? व्हॉट टाइम डज द प्रोग्राम स्टार्ट? मी तुम्हाला मेल किंवा व्हॉट्सॲपवर माहिती पाठवतो. आय विल सेंड इन्फॉर्मेशन व्हाया ईमेल और व्हॉट्सॲप. मी तुम्हाला मेल किंवा व्हॉट्सॲपवर माहिती पाठवतो. आय विल सेंड इन्फॉर्मेशन व्हाया ईमेल और व्हॉट्सॲप. बेसिक पॅकेजमध्ये काय समाविष्ट आहे? व्हॉट इज इन्क्लुडेड इन द बेसिक पॅकेज? बेसिक पॅकेजमध्ये काय समाविष्ट आहे? व्हॉट इज इन्क्लुडेड इन द बेसिक पॅकेज? वीज पुरवठा खंडित झाल्यास बॅकअप आहे का? इज देअर अ बॅकअप इन केस ऑफ अ पॉवर आउटेज? वीज पुरवठा खंडित झाल्यास बॅकअप आहे का? इज देअर अ बॅकअप इन केस ऑफ अ पॉवर आउटेज? साऊंड सिस्टीमची पूर्णपणे जबाबदारी तुमची असेल, बरोबर? यू विल बी फुल्ली रिस्पॉन्सिबल फॉर द साऊंड सिस्टीम, राईट? साऊंड सिस्टीमची पूर्णपणे जबाबदारी तुमची असेल, बरोबर? यू विल बी फुल्ली रिस्पॉन्सिबल फॉर द साऊंड सिस्टीम, राईट? लाइटिंगची व्यवस्था तुम्ही कराल का? विल यू अरेंज लाइटिंग? प्रकाश योजनेची व्यवस्था तुम्ही कराल का? विल यू अरेंज लाइटिंग? स्टेजची मांडणी कशी असेल? व्हॉट विल द स्टेज सेटअप बी लाईक? स्टेजची मांडणी कशी असेल? व्हॉट विल द स्टेज सेटअप बी लाईक? मी ऑनलाईन पैसे देऊ शकतो का? कॅन आय पे ऑनलाईन? मी ऑनलाईन पैसे देऊ शकतो का? कॅन आय पे ऑनलाईन? उरलेली रक्कम कधी भरायची? व्हेन शुड द रिमेनिंग अमाऊंट बी पेड? उरलेली रक्कम कधी भरायची? व्हेन शुड द रिमेनिंग अमाऊंट बी पेड? बुकिंगसाठी किती आगाऊ रक्कम द्यावी लागेल? हाऊ मच ॲडव्हान्स इज रिक्वायर्ड फॉर बुकिंग? बुकिंगसाठी किती आगाऊ रक्कम द्यावी लागेल? हाऊ मच ॲडव्हान्स इज रिक्वायर्ड फॉर बुकिंग? 30% आगाऊ रक्कम भरावी लागेल. A 30% advance payment will be required. 30% आगाऊ रक्कम भरावी लागेल. A 30% advance payment will be required. अंदाजे एकूण खर्च किती असेल? What will be the approximate total cost? अंदाजे एकूण खर्च किती असेल? What will be the approximate total cost? आपल्याला हॉल आगाऊ बुक करावा लागेल का? डू वी हॅव टू बुक द हॉल इन ॲडव्हान्स? आपल्याला हॉल आगाऊ बुक करावा लागेल का? डू वी हॅव टू बुक द हॉल इन ॲडव्हान्स? तुम्हाला किती क्षमतेचा हॉल हवा आहे? व्हॉट कॅपॅसिटी हॉल डू यू नीड? तुम्हाला किती क्षमतेचा हॉल हवा आहे? व्हॉट कॅपॅसिटी हॉल डू यू नीड? काही बदल असतील तर लगेच कळवा. इन्फॉर्म इमिजिएटली इफ देअर एनी चेंजेस. काही बदल असतील तर लगेच कळवा. इन्फॉर्म इमिजिएटली इफ देअर एनी चेंजेस.
कार्यक्रमाच्या दिवशी भेटूया. लेट्स मीट ऑन द इव्हेंट डे. कार्यक्रमाच्या दिवशी भेटूया. लेट्स मीट ऑन द इव्हेंट डे. कार्यक्रम सुरळीत आणि शांततेत पार पडेल. द इव्हेंट विल बी हेल्ड स्मूथली अँड पीसफुली. कार्यक्रम सुरळीत आणि शांततेत पार पडेल. द इव्हेंट विल बी हेल्ड स्मूथली अँड पीसफुली. तुम्ही आज कुठलं वाक्य शिकलात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओजच्या प्लेलिस्ट नक्की चेक करा. धन्यवाद.